नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपले स्वागत आहे आपल्या माहिती मंच या यूट्यूब चॅनलवर. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची खुशखबर घेऊन आलेलो आहे. तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साइडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. तर व्हिडिओमध्ये माहिती जी देणार आहे ती अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे. कारण की लाडक्या बहिणीचे जे हप्ते नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते जे मिळालेले नाहीत, त्या महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर चला, काय आपलं टायटल काय आहे? तर लाडकी बहीण योजना, काळजी करू नका, थांबलेले पैसे मिळणार. ई-के-वाय-सी मधील तांत्रिक चुकामुळे सुमारे 25,00,000 महिलांचे नोव्हेंबर-डिसेंबरचे जे हप्ते थांबले होते. पण लवकरच चूक सुधारण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे आणि सर्व पैसे हे परत मिळणार आहेत. हे मी नाही सांगत आहे. जे आता तुम्हाला पुढं दाखवणारच आहे, की आपल्या महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. यांचं हे स्टेटमेंट आहे. ते स्टेटमेंट काय पाहणार आहोत. ते आपण पाहणारच आहोत पुढे. तर समस्या, हप्ते थांबले. का थांबले हप्ते? तर 25,00,000 महिला प्रभावित तांत्रिक अडचणीमुळे नोव्हेंबर-डिसेंबरचे जे हप्ते थांबलेले आहेत. कशामुळे थांबलेले आहेत? तर ई-के-वाय-सी मधील मोठी चूक. अनेक महिलांनी चूक स्वतःला शासकीय नोकरदार म्हणून नोंदविले आहे. काही महिला अशा आहेत, की ज्या शासकीय नोकरदार आहेत, तरी पण त्या फायदा घेत आहेत. अशा महिलांना यामधून वगळलेलं आहे. तरी पण काही महिला अशा आहेत, की त्या लाभ घेत आहेत. आता ओ-टी-पीचा जो प्रॉब्लेम आहे, तो इतर तांत्रिक अडचणी, वेबसाईट एरर आणि ओ-टी-पी न येणे ही सुद्धा मुख्य कारणे यामध्ये आहेत. तर हप्ते ते थांबण्याच्या ज्या समस्या होत्या, त्या कोणत्या होत्या? तर ई-के-वाय-सी मधील मोठी चूक होती. तसेच 25,00,000 महिला या तांत्रिक अडचणीमुळे त्यांना नोव्हेंबर व डिसेंबरचे हप्ते आलेले नाहीत आणि ओ-टी-पीचा जो अ, आपण जे व्हेरिफिकेशन ई-के-वाय-सी केली होती, त्यामध्ये काही-काही जणांना ओ-टी-पी आला होता आणि काही जणांना ओ-टी-पी आला नव्हता. त्यामुळे ही एक समस्या त्यामुळे त्यांना आली होती आणि त्याच्यामुळे त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते मिळालेले नव्हते. तर यावर उपाय काय? तर उपाय, पैसे कसे परत मिळणार? पैसे आता तुम्हाला जे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते आहेत, ते पैसे कसे परत मिळणार आहेत? तर प्रत्यक्षात पडताळणी कोण करणार आहे? तर अंगणवाडीच्या ज्या सेविका आहेत, त्या घरी येऊन तुम्ही शासकीय नोकरदार आहात का, की नाहीत ते तपासलं जाईल. सर्व डिटेल माहिती तुमच्याकडून घेतली जाईल. अंगणवाडी सेविकावर डिपेंड राहणार आहे, की तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते द्यायचे की नाही द्यायचे. त्यांची जी पडताळणी आहे, ती पडताळणी तुम्ही व्यवस्थित त्यांना उत्तरे वगैरे द्या. जे माहिती खरी आहे, ती खरी माहिती त्यांना देण्याचा प्रयत्न करा. दुसरं काय आहे, तर जी चूक सुधारण्याची संधी म्हणजे काय, तर पडताळणीनंतर ई-के-वाय-सी अर्जात बदल करण्यासाठी एडिटचा पर्याय दिला जाईल. मला जे ई-के-वाय-सी करत होता तेव्हा तुम्ही येस किंवा नो असं एक ऑप्शन होतं. त्यामध्ये तुम्ही काही जणांनी येस केलेलं आहे, काही जणांनी नो केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला आता चूक सुधारण्याची संधी एडिटच्या माध्यमातून दिली जाईल. लाभ पुन्हा सुरू होणार का? तर पुन्हा सुरू होणार एकदा चूक सुधारली की थांबलेली सर्व हप्ते तुमच्या खात्यात जमा होतील. तर तुमची चूक सुधारण्यास तुम्हाला संधी दिली जाईल आणि परत हप्ते तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे ही लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती होती. तसेच पुढे आदितीताई तटकरे या महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आहेत. त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांच्या Twitterवर त्यांनी जे X अकाउंट आहे त्यांचं बघू शकता. माननीय आदितीताई तटकरे यांचं X अकाउंट आहे. त्यांच्यावर त्यांनी ट्वीट केलेलं आहे, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची सूचना. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची सूचना त्यांनी दिलेली आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. सर्वांना माहीत आहे कशासाठी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात सुरू केलेली आहे. महिलांचं आर्थिक सक्षमीकरणासाठी, आरोग्य व पोषणासाठी ही योजना खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि तसा प्रतिसादही या योजनेला खूप जास्त मिळालेला आहे. त्यामुळे महायुती सरकारला याचा खूप मोठा फायदा झालेला आपल्याला दिसून येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत ई-के-वाय-सी करण्याची मुदत देण्यात आली होती. कधीपर्यंत देण्यात आली होती? तर 31 डिसेंबर 2025. 31 डिसेंबर तर संपलेली आहे. आता ज्यांची ई-के-वाय-सी राहिलेली आहे, तर त्यांना काय, तर मुदतवाढ
भेटणार की नाही भेटणार या प्रश्नाचं उत्तरही आपण बघणार आहोत. तथापि काही कारणास्तव ई-के-वाय-सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. काय केलं आहे तर मी सांगितलं तुम्हाला काही महिलांनी ई-के-वाय-सी करताना चुकीचा पर्याय निवडलेला आहे. त्यामुळे अशा महिलांचं नुकसान झालेलं आहे. म्हणजेच त्यांना ₹1500 भेटलेले नाहीत. ही मोठी चूक त्यांना भोगावी लागत आहे. म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकामार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. ही सर्वात महत्त्वाची बाब त्यांनी सांगितलेली आहे, की तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे ते कोण करणार आहे, तर अंगणवाडी सेविका तुमचं प्रत्यक्ष पडताळणी करणार आहे. तुमच्या घरी येऊन तुमची सखोल चौकशी त्या करणार आहेत. असे आदेश आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. म्हणजेच आता अंगणवाडी सेविका ह्या तुमच्या घरी येणार आहेत. त्यांना सर्व माहिती द्या आणि ई-के-वाय-सी करताना काय-काय बाबी चुकल्या होत्या किंवा काय तुम्ही निवडलं होतं, सर्व माहिती त्यांना द्या आणि प्रत्यक्ष पडताळणी झाल्याच्या नंतर, सखोल माहिती मिळाल्याच्या नंतर, सखोल व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्वांना ती एडिट करून सर्व माहिती परत भरल्या जाईल आणि तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते मिळतील अशी आपण आशा व्यक्त करूया आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यांना धन्यवाद देऊया, की त्यांनी एडिट करण्याची संधी आणि अ, पर्याय निवडण्याची जी आपल्याला चुकीचा पर्याय आपण निवडला होता, ती सुधारण्याची संधी आपल्याला दिली आहे. त्याबद्दल त्यांचे तुम्ही आभार व्यक्त केले पाहिजे आणि तुम्हाला सर्व महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते लवकरात लवकर मिळतील याची आपण आशा व्यक्त करूया. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता. हा व्हिडिओ सर्व महिलांना शेअर करा. ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते मिळालेले नाहीत, अशा महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असल्यास आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.